तर रामराम मंडळी, जय जवान जय किसान. मी आलो आहे माझ्या शेतामध्ये. तर काय बागाला आज खत सोडायचं होतं म्हणून घेतला पंप आणि औषधी पण आवटे साहेबांच्या दुकानावरून घेतली. 13-045 सोडायचं होतं. मग काय काढली गाडी आणि निघालो शेतामध्ये थेट. मग काय आपलं जे सिस्टम केलेलं आहे आपण खत सोडायचं, तिथे जाऊन थांबलो. तिथे खताची थैली ठेवली, पंपही ठेवला आणि म्हटलं शेजारच्या शेतातून म्हणजे आमच्या काकाच्या शेतातून खुर्ची घेऊन येऊ म्हटलं, कारण की पंप थोडा उंचावर ठेवला तर त्याला लोड जरा कमी पडतो खत ओढायला. मग काय आणली खुर्ची आणि त्याच्यावर पंप ठेवला आणि मग नंतर व्यवस्थित त्याला सेट करून घेतला आणि मग खत टाकीमध्ये जरा घाण पडली होती फेकली, बादली भरून घेतली आणि हा आपला 13-045चा 5 किलोचा थैला आहे. तो मी बादलीमध्ये एका थोड्या पाण्यामध्ये मिक्सचर करून घेतला, कारण की जेणेकरून टाकीमध्ये हे आपल्याला मिक्सचर करायला फावणार नाही, म्हणून बादलीमध्येच त्याला मिक्सचर करून घेतला हातानेच. आणि व्यवस्थितपणे तो मिक्सचर करून घ्यावा लागतो, नाही तर मग नळ्यांद्वारे तो म्हणजे व्यवस्थित झाडापर्यंत पोचत नाही. मग त्याचं पूर्णपणे पाणी होणं गरजेचं असतं. मग तो जो घाण होती कचरा होता तो त्याच थैलीमध्ये भरून घेतला, कारण की काय शेतामध्ये कचरा नको करायला म्हणून त्याला व्यवस्थित ढवळून घेतलं. त्याच्यामध्ये नायट्रोजन असल्यामुळे पाणी खूप थंड होतं. पण मग ठीक आहे, मग एखादे हाताने करा मिक्सचर किंवा मग काहीतरी काडी किंवा पाईप वगैरे, मी पाईप घेतला होता त्याच्याने करून घेतला. आणि मग नंतर हे न्यूट्रिशन लिक्विड होतं, निळे क्षार कलरचं होतं, म्हणजे टाकीचा कलर आणि त्या लिक्विडचा कलर सेमच होता. तोही मी त्या टाकीमध्ये मिक्सचर करून घेतला आणि मग नंतर कपाशीच्या शेतामध्ये थोडं हिंडलो, कुठं काही रोग वगैरे आहे का ते बघून घेतलं. राम राम.